मैं संघमित्रा, चक्रवर्ती सम्राट अशोक की पुत्री, कासाय वस्त्र धारण कर धम्म को पहुंचाने चली हूँ श्रीलंका की ओर। इस पवित्र सुरपारक की भूमि को छूकर समुद्र तट से होते हुए सुरपारक, जहाँ पर धम्म की नींव पूर्णा भिक्खु द्वारा रखी गई, जहाँ पर स्वयं महाकारुणिक तथागत बुद्ध प्रत्यक्ष आकर धम्म की स्थापना कर गए। शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं। इसवी सन पूर्व 6व्या शतकात बौद्ध धर्माचा प्रचार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालेला होता. या प्रदेशामध्ये पुन्ना नावाचा एक व्यापारी होता आणि एकदा तो श्रावस्तीला असताना भगवान बुद्धांचं प्रवचन चालू होतं. भौतिक संसाराचा त्याग करून आपणही बौद्ध धर्माप्रमाणे वागून धम्माचा प्रसार आपल्या प्रदेशात करावा या हेतूने तथागतांकडून त्याने दीक्षा घेतली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. सोपाऱ्याला आल्यानंतर आजूबाजूच्या प्रदेशात काही विहार निर्माण केले आणि हे झाल्यानंतर तथागतांना या विहाराचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रण पाठवलं आणि तथागत या ठिकाणी आले. मेरे पिता प्रियदर्शी अशोक ने सोपारा में बौद्ध स्तूप बनाकर बुद्ध के इतिहास को फिर उजागर करना चाहा और आज मैं भी मेरे धम्म का सफ़र इसी सोपारा से आशीर्वाद लेकर करने जा रही हूँ. धम्मप्रसाराच्या दृष्टीने अशोकाने एक अतिशय महत्त्वाचं कार्य केलं, ते म्हणजे अनेक स्मारकं निर्माण करणं. म्हणजे इतिहासामध्ये 84,000 स्मारकांचा उल्लेख आढळतो. अर्थात हे स्मारक म्हणजे काय? स्तूप, स्तंभ, विहार आणि काही प्रमाणात लेण्या. सोपाऱ्यालाही एक जागतिक कीर्तीचा स्तूप आहे आणि हा अतिशय उत्तम प्रकारचा आणि मोठा भव्यदिव्य असा स्तूप होता. अर्थात हा स्तूप जो आहे हा साधारणपणे सांचीच्या स्तूपा एवढा तरी असावा. मी भिक्षुनी संघमित्रा आणि ह्या नाला सोपारामध्ये मी 20-22 वर्षापासून मी इथं राहत आहे. मला एक छोटंसं पुस्तक सापडलं आणि त्याच्यातून मग मी पाहिलं की या ठिकाणी हे बुद्ध स्तूप आहे आणि काही लोक सांगत होते की हे ऐतिहासिक ठिकाण आहे, भगवान बुद्ध या ठिकाणात येऊन गेलेले आहेत. पूर्णाबंतेजीने या ठिकाणी बुद्ध स्तूप म्हणजे विहार बनवलं. सम्राट अशोकाने पूर्वीचे जे स्तूप होते, म्हणजे तसे एकूण 10 स्तूपांचा उल्लेख आढळतो, तर त्या स्तूपांमधून ती रक्षा काढली, काही तिथेच ठेवली आणि त्याचं पुनर्जीवन केलं त्या स्तूपांचं. सोपाऱ्याचा स्तूप अवशेषाच्या रूपात का होईना, पण तो मोठ्या प्रमाणात
अस्तित्वात आहे. ह्या ठिकाणी मला असं समजलं की ऐतिहासिक ठिकाण प्राचीन बुद्धस्तूप या ठिकाणी आहे आणि म्हणून मी ह्या बुद्धस्तूपाला भेट दिली, बुद्धस्तूप पाहिला. तर बुद्धस्तूपाची अवस्था एकदम म्हणजे न दिसण्यासारखी होती की या ठिकाणी स्तूपच नाही. किंवा सयाजीराव विद्यापीठाच्या लोकांनी त्याचं संशोधन केलं तर खाली जवळजवळ 5-1 फूट, आज जे दिसतं त्यापेक्षा 5 फूट खाली, म्हणजे साधारण बाहेर आपण जो रस्ता पाहतो त्या रस्त्याच्या लेवलला त्या स्तूपाचा पाया आणि शिवाय त्याच्या चौफेर जे प्रदक्षिणा पथ आहे तोही त्या ठिकाणी विटांनी निर्माण केलेला दिसतो. अर्थात आजूबाजूची माती किंवा हा जो स्तूप होता तो कालांतराने ढासळायला लागला आणि ढासळायला लागल्यानंतर तिथे आतल्या बाजूला विटा, माती, दगडाचे विटांचे तुकडे हे पावसामुळे खाली ओघळत आले. हां, मी स्वतः असं काम केलं की ते वरचा जो स्तूप आहे दिसतो त्या स्तूपावर म्हणजे काय उपासक घेऊन आम्ही ते गवत कापलं, झाडं कापली तिथून आणि पूर्ण विटाची समजा साफसफाई करून विटा बाहेर काढण्याचं काम आम्ही केलं. वॉचमॅन आम्हाला मनाई करीत होता, पण वॉचमॅन जेव्हा जायचं बाजारामध्ये तेव्हा आम्ही हे काम चालू करायचे आणि मग साफसफाई केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही मग बैठा सत्याग्रह जेव्हा 6 महिने केला ना तेव्हाच आम्ही काम केलं. आणि मग या बैठा सत्याग्रहाला म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनी पण येऊन भेटी दिल्या, शिवसेना, काँग्रेस, नीलम गोरे हे असे सर्व येऊन त्यांनी सुद्धा भेटी दिल्या. चंद्रकांत हंडोरे ते 2006 मध्ये या ठिकाणी आले. त्याच्यानंतर रामदास आठवले आले, जोगेंद्र कवाडे आले. 2004 मध्ये जेव्हा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना ते या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा सांगितलं आपण या ठिकाणी बौद्ध स्तूपाचं काहीतरी सुशोभीकरण करूया. इसी सोपारा की बुद्धमय मिट्टी में जहाँ प्रज्ञा, शील, करुणा हवाओं में गूंजती है, इसी सोपारा की भूमि से प्रेरणा लेकर मेरा भाई महेंद्र और मैं स्वयं भिक्खुनी बनकर तथागत के धम्म को समुद्र पार पहुंचाने की जिम्मेदारी लेती हूँ. स्तूपाच्या विकासासाठी काम होत असेल तर तमाम आंबेडकरी जनतेची जबाबदारी आहे, तमाम बौद्ध समाजाची जबाबदारी आहे की त्यांनी या कार्यक्रमाला आलं पाहिजे. कारण ही तुमची ताकद आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेस नाला सोपाराच्या स्टेशन पासून स्तूपावरती जेव्हा तुम्ही येता तर रिक्षावाल्याला विचारता हमको स्तूप के तरफ जाना है. त्या नाला सोपाराच्या रिक्षावाल्याच्या मेंदूमध्ये बसतो, अरे इंडोहून आलेला माणूस चालला कुठं, हा थायलंडहून आलेला माणूस चालला कुठं. आलं का लक्षात? ही ऐतिहासिक धरोहर तुमच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांमुळे आलेली आहे. आपण अजंठा एलोराला जा, तुम्हाला बौद्ध स्तूपाच्या बाजूला जैनांचे स्तूप तुम्हाला दिसतील. याचा एवढा हेवा होता लोकांना की त्या जैनांनी तर केलंच केलं, मग हिंदू लोकांनी देखील त्याच्या बाजूला. म्हणून आजही तुम्ही पाहिलं तर त्या स्तूपावरती अतिक्रमण कोण करतं? मुसलमान करत नाही, जैन करत नाही, पारसी करत नाही. कोण करतो? हिंदू करतो. परदेश आणि नालासोपारा या दोन मध्यंतरी तो स्तूप आहे म्हणून लोक त्याला काय म्हणत होते की गाव देव. तर लोक जाऊन त्या ठिकाणी कोंबडी कापायची, बकरी कापायची आणि नारळ फोडलेलं पाहिलं. तर आम्ही जेव्हा कार्यक्रम चालू केल्याच्या नंतर त्यांनी ते आपोआप त्या ठिकाणी बंद केलं.
ఎన్డీఏ గవర్నమెంట్కి ఇంత తాకత్ లేదంటే మనం ఏం చేయగలుగుతాం? చిల్లరగాళ్ళం మనం ఏం చెప్తాం? ఆమ్ జిందगी करेगा क्या? मौत का सिवा और कुछ नहीं है। लड़के इतना पब्लिक अपना तेलुगु वाला इतना पब्लिक आ जाता है, हर जगह पे दिया जलता है। कम से कम 15 साल हो गए आके नहीं आया इधर। పబ్లిక్ అంతా వచ్చినాక ఇక్కడ మీకు దేవుడు ఏడున్నాడు, మీ దేవుడు నచ్చారు ఏడు కనిపిస్తాను हम लोग जब बताना 2-3 आदमी लोग आया था, आके हम लोग बात किया ना, हम लोग को भगवान नहीं दे सकते, हम लोग को भगवान से ऐसा हम लोग बोला ना, तभी देखते ऐसे करते तो हम लोग को भगवान भगवान हमको दिखता था। राम ये शंकर ये सब भगवान हम लोग का ही है ना, तो ये सब इग्नो हम लोग का ही है, ये 3 देना है हम लोग आके देखते हैं। మాకు బుద్ధుడు దశావతారంలో రావడం అట్లా ఏం చెక్కుందా అంటే ఏం లేదు, రామ్ లక్ష్మణ్ అన్ని ఉన్నాయి మొత్తం పుట్టులు బుద్ధుడికి అస్సలు ఏం లేదా కనిపించలేదు. ఫస్ట్ నుంచి మనకు శంకర్ భగవాన్ ఇప్పుడు బుద్ధ భగవాన్ ఉన్నాడంటే బుద్ధ భగవాన్ ఏడుందని కనిపిస్తాం లేడు, మన విఘ్నం చూస్తే కదా ఇది బుద్ధ భగవాన్ कारण की हा आपला वारसा आहे. 2000 वर्षापूर्वी 2500 वर्षापूर्वी जो बुद्धिस्ट जो आपला वारसा आहे तो आपल्याला जपायचा आहे. जर तो आपला जपला नाही तर संपत आलेला आहे. कारण की तुमच्यावरती प्रत्येक जण डोळा ठेवून आहे. तुम्हाला नसताना बघा इनडायरेक्टली तुमच्यावरती आक्रमण चालू आहे, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. मग ह्या गोष्टी आपल्या समाजाला पाहिजेत. आपण बुद्ध लेण्याच्या माध्यमातून आपला हा वारसा जपायचा आहे. भारतामध्ये जवळजवळ 84 स्तूप सम्राट अशोकाने केले. परवा त्याची अवस्था काय, बरेचसे त्याचे विद्रुपीकरण झाले, तुम्हाला तुमचं कळणार आहे म्हणजे नक्की काय आहे ते. अशा प्रकारची एवढी वाईट परिस्थिती आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. सोपारा का ये समुद्र बुद्ध के वचनों को जागतिक बनाने में मेरी मदद कर रहा है। बोधि वृक्ष का ये छोटा सा पौधा धम्म की जड़ों को ऐसे मजबूत बनाएगा कि सारी दुनिया एक दिन धम्म को स्वीकार कर बुद्धमय हो जाएगी। राजाराम पाटील यांनी असेही सांगितले की विमानतळ बाधित गावांमध्ये बौद्ध लेण्या देखील आहेत, ज्यांची नोंदही आहे. मात्र या बौद्ध लेण्या केवळ 20 वर्षाची असल्याची बतावणी करत त्या उद्ध्वस्त करण्याचा सिडकोने प्रयत्न सुरू केलाय. बौद्ध लेण्याच्या दगडामध्ये कोरलेले आहेत, तिथे ध्यानाच्या खोल्या आहेत, तिथे पाण्याची व्यवस्था आहे, ही 2-2.5 हजार वर्षापूर्वीची आहे. आता त्याच्या नोंदी सरकारी गॅजेटमध्ये आहेत, पण सिडको काय म्हणते, त्यांची कमिटी काय म्हणते, ह्या 20 वर्षापूर्वी कोरल्या. आता 20 वर्षापूर्वी दगडामध्ये कोरण्याची कला ह्या नवी मुंबईत कुठल्या माणसाकडे होती का? म्हणजे माणसाने खोटं बोलावं, किती खोटं बोलावं. लोकांना आपली संस्कृती शिकवताना म्हणजे हे जे समजा आता किल्ले आहेत किंवा लेणे आहेत, याच्यामधल्या विचारांसाठी ती जपली पाहिजेत हा कोणी सांगत नाहीत. ते फक्त दगड धोरण्यामध्ये अडकून पडलेले. लेण्या काय राहिल्या पाहिजेत, तर लेण्यांमध्ये जगातल्या 150 राष्ट्रातला तथागत गौतम बुद्धांचा विचार आहे. आणि हा विचार जगाला जसा गरजेचा आहे तसा आज भारताला सुद्धा गरजेचा आहे. बुद्ध स्पर्शाने इतिहास घडविला, नाला सोपारा पावन झाला. बुद्ध स्पर्शाने इतिहास घडविला, कानेरी लेणी साक्ष देई आम्हाला रे, कानेरी लेणी साक्ष देई आम्हाला रे, चला करूया लेणी संवर्धन रे. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी भारतातला बौद्ध इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्या क्रियेला प्रतिक्रिया ही येते. म्हणजे जसं तुम्ही सुधारणा करायला लागलेले आहात तसं ज्या लोकांना वाटते सुधारणा केल्यामुळे आमचा रोजगार बुडणार आहे, म्हणजे जे पंडित लोक आहेत त्यांचा पूजापाठ आहे, सत्यनारायणाची पूजा असेल किंवा तो रोजगार कशावर अवलंबून आहे, हिंदू धर्मातल्या ह्या कर्मकांडांवर. मग
बुद्धाचं तत्वज्ञान जर समोर आलं की हे विज्ञानवादाने जग चालते, माणसाच्या जीवनात जे बदल होतात ते स्वतःच्या प्रयत्नाने बदल करता येतात किंवा घडविता येतात, त्यासाठी देवाची किंवा चमत्कारांची गरजच नसते, हे जर लोकांच्या समोर आलं तर हा सगळा डोलारा धर्माचा, धर्माचा सगळं कोसळणार आणि लोक आपल्या आचरणाने स्वतःला बदलतील. हे होऊ नये म्हणून इथे बुद्धच नाही तर बुद्धाचं वेगवेगळ्या देवतांच्या ह्यामध्ये रूपांतर करणं, त्यामध्ये विद्रुपीकरण करणं हे सगळे विषय आहेत. सरकार इस दिशा में कोई कदम अभी तक नहीं बढ़ा रही है। जब हमने गए साल कुछ प्रोग्राम किए तो टूरिज्म मिनिस्ट्री ने एक मैसेज तैयार किया था, एक वीडियो तैयार किया था, एक ब्रेकिंग न्यूज़ तैयार की थी कि हम नाला सोपारा स्तूपा को डेवलप करेंगे। आज पूरा 1 साल हो गया है नाला सोपारा के डेवलपमेंट में उन्होंने अभी तक की कोई पहल नाही केली. सम्राट अशोकाचा 2000 वर्षाचा इतिहास पुस्तकामध्ये नाही, पाठ्यपुस्तकात नाही आणि तो विचार तथागत गौतम बुद्धांचा विचार आहे. हे महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार आज ताटमानेने सांगायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की बुद्धाचा विचार म्हणजे कुठल्या तरी झोपडपट्टीतला जो पंचशील झेंडा आहे तो असा कमी प्रतीचा विचार, अशा प्रकारचा मेसेज समाजाकडून शासनाकडून जातोय आणि ते अत्यंत चुकीचं आहे. खरं म्हणजे हा विचार या देशाचा मूळ विचार आहे. जगाला चायना, जपान किंवा सगळे पौरात्य आणि पाश्चिमात्य देश ओळखतात ते बुद्धाचा देश म्हणून ओळखतात आणि ही ओळख जोपर्यंत आपलं सरकार देत नाही तोपर्यंत नाला सोपाराचा विषय म्हणजे पुढे येणं ही अशक्य गोष्ट आहे. जब जब मानवता संकट में आई है, धम्म ने क्रांति कर न्याय और शांति का संदेश फैलाया है. हर क्रांति के बाद प्रतिक्रांति की तीव्रता भी बढ़ती रही है. धम्मचक्र की गति भी कभी तेज तो कभी धीमी हुई ज़रूर है, लेकिन हर दौर में इस धम्मचक्र को गतिमान करने वाला कोई आएगा और फिर से धम्मचक्र प्रवर्तित होगा और बुद्ध का इतिहास पुनः निर्मित होते रहेगा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.